आदित्य ठाकरे बोलतायत, थेट जाऊया। देखील अजून एक असंच आज पत्र लिहिलं मी याच भरती कारणाने। आणि तुम्ही परिस्थिती बघा, महाराष्ट्रात आज आपण पाहतोय की उद्योग क्षेत्रात तर कुठेही आपण काही गरुड झेप या गेल्या 2 वर्षात घेतली नाहीये। नवे रोजगार निर्माण होत नाहीत, नवे नोकऱ्यांच्या संधी येत नाहीत। आणि हे का बाजूला होत असताना जे कोणी स्पर्धा परीक्षेला जातात त्याला देखील आंदोलन करायला लागतं। म्हणजे नोकऱ्या तरुणांनी घ्यायच्या की नाही घ्यायच्या? आदित्य साहेब, आदिवासी एक मिनिट हे चालतं। आदिवासी विद्यार्थ्यांचं देखील कालपासून आंदोलन सुरू आहे। 22 दिवस झाले उपोषण सुरू आहे। कालपासून रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। नाशिक गुजरात महामार्ग कालपासून। म्हणजे आपण हाच विचार करा, आज तरुणांना रस्त्यावर यायला लागतंय आंदोलन करण्यासाठी का? तर नोकऱ्या आणि स्पर्धा परीक्षा। आज महिलांना रस्त्यावर यायला लागतंय का? तर सुरक्षा। आम्ही हे तर सांगितलंच आहे, लाडली बहीणला आम्ही वाढीव तर देऊच निधी, पण त्याच सोबत सुरक्षा देखील देणं गरजेचं आहे। त्या देखील आज रस्त्यावर आहेत। शेतकरी आज आपण पाहतोय आत्महत्या काही थांबत नाहीयेत। मग नक्की या राज्यात खुश आहे तरी कोण या सरकारबरोबर? जे 50 खोकेवाले आहेत त्यांचं सगळं आनंदात चाललं असेल, पण आज जनताच रस्त्यावर। हेच आहे। आणि खरं तर हे गुन्हे दाखल झालेच कशासाठी? म्हणजे एखादं कोणती महिला सुरक्षेसाठी आंदोलन करत आहे, 3 की 4 वर्षाच्या मुलींवर जेव्हा असे अत्याचार होतात त्याच्या विरुद्ध कोणतरी आंदोलन करतात, त्यांच्यावर गुन्हे दाखल करता तुम्ही आणि 300 लोकांना आत घेता। हे हा कुठचं नाही बरं। काल आम्ही तो व्हिडिओ बघितला, जसं त्यांची परेड केली गेली, जणू काही हेच बलात्कारी आहेत। आणि आपण हे पाहतोय की ह्या देशामध्ये भाजपने अशी प्रथा एक पाडलेली आहे, बिल्किस बानो जातपात धर्म न बघता महिला होती, तिच्या बलात्कारांचं जे स्वागत करतात, औक्षण करतात, त्यांना प्रचारात फिरवतात, त्यांच्याकडून आम्ही काय नाही अपेक्षा करू? जे प्रधानमंत्री महोदय स्वतः रेवण्णाच्या प्रचाराला जातात, हजारो महिलांवर ज्यांनी अत्याचार केलेत, त्यांच्याकडून आम्ही काय नाही अपेक्षा करायची? आणि आज हेच आहे म्हणून देश प्रश्न विचारत आहे की हा बदल आता घडवणं गरजेचं आहे। 24 तारखेला कारण बरोबर आहे, कारण घटनाबाह्य मुख्यमंत्री प्रत्येक ह्याच्यात राजकारणच बघतात। त्यांनी खरं तर काल येऊन उत्तर द्यायला पाहिजे होतं। ते स्वतः कुठे होते? स्वतःच्या फार्म हाऊसवर होते। पौर्णिमा होती म्हणून फार्म हाऊसला गेले शेती करायला। मला माहित नाही कुठच्या प्रकारची शेती आहे। दुसरं म्हणजे गृहमंत्री कुठे होते? दिल्लीत होते राजकीय चर्चा करायला। मग बदलापूरमध्ये का नाही गेले हे लोक? त्याच्यावर उत्तर का नाही आली? एकतर 7 दिवसाचा विलंब आपण पाहतोय, म्हणजे घटना घडण्यामध्ये आणि FIR दाखल होण्यात, तेही 10 तास बसवल्यानंतर ह्याच्या विरुद्ध जर कोणी रस्त्यावर उतरलं, मग ते राजकीय पक्ष असो किंवा नसो, बाहेरचे असो किंवा आतले असो, परदेशातले जरी असतील, घटना जी घडलेली आहे ती भयानक आहेच। आणि त्याच्यावर जी सरकारचं रिॲक्शन आहे, वामन म्हात्रेंची रिॲक्शन असेल, किसन कथोरेंची रिॲक्शन असेल, मुख्यमंत्र्यांची घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांची रिॲक्शन असेल, ही भयानक आहे। खरं तर ह्यांच्यावर FIR झाले पाहिजेत, पण उचलतात कोणाला? आंदोलकांना। ज्यांनी जो अत्याचारी आहे, जो त्याच्यातला तो कोण अंकुश की काय त्याचं नाव आहे, त्याला 2 मिनिटं त्या बदलापूरच्या क्राऊडमध्ये सोडून द्या ना, सोडा त्या चौकामध्ये, मग आम्ही न्याय देऊ त्यांना। आपण कालच्या भाषणात देखील मुख्यमंत्र्यांच्या शेतीवर प्रश्न उपस्थित केला होता। अमावस्या पौर्णिमेला नाही, माझं हे ऑब्झर्वेशन आहे की त्यांची शेती जी सुपरफास्ट शेती चालली आहे, 3 हेलिपॅड झालेत। महाराष्ट्रातला शेतकरी आज आत्महत्या करतोय, त्याच्या पिकाला भाव नाही आहे, पण आपण आज मालाला भाव नाही आहे, पण तरी देखील एकच शेतकरी असे आहेत ज्यांच्या शेतात 3-3 हेलिपॅड आलेत। गाव अख्खं आता ते विकत घ्यायला निघालेले आहेत आणि ते 2च दिवशी जातात। रात्री की दिवसात मला माहीत नाही, तेवढं ऑब्झर्वेशन नाही केलं मी, पण चंद्राच्या ह्याच्यावर जातात ते, तर मला माहीत नाही काय कशी शेती ती। नाही, महाराष्ट्राचं येवला आणि महाराष्ट्राचं नांदगाव। आदित्य साहेब, पूजा खेडकर प्रकरण समोर आलं होतं, त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये देखील बोगस दिव्यांगांचा मुद्दा उपस्थित झालेला होता। बाळू मार्कर सारखा नाशिकचा रहिवासी नसताना त्याला प्रमाणपत्र देण्यात आलं, मात्र नाशिकमध्ये असलेली दिव्यांग असलेली वंदना पगार यांना 2 वर्षांपासून टोलवाटोली केली जाते। जे सारखा रुग्णालयाचा अहवाल असताना हे प्रमाणपत्र दिलं जात नाही। मला वाटतं आपण सगळ्यांनी थोडं लक्षात घेणं गरजेचं आहे की आरडाओरडा आपण ती घटना घडली की लगेच खूप होते। पूजा खेडकर प्रकरण असेल, मग तो कोण अगरवाल पुण्याचा होता, मग शाह मुंबईतला ज्यांनी आमचे कोळीवाडीतल्या एक महिलेला चिरडलं गाडी खालती, हे सगळं झाल्यानंतर अगरवाल कुठे आहे? देशात आहे की परदेशी पळालेला आहे? पूजा खेडकर खरं देशात आहेत की परदेशी पळालेले आहेत? राजेश शाह जे प्रकरण होतं त्याच्यावर पुढे काय झालं? कस्टडीत आहे की बाहेर आहे, मजा करतोय? म्हणजे बुलडोजर त्या 1-2 दिवसासाठी चालतो, पण पुढे काय होतं ह्याचं? आणि काल जे आंदोलन झालं, आज पण जे आज सगळ्या महिला रस्त्यावर आहेत, ते एवढ्यासाठीच आहेत की खूप वेळा आपण सगळेच म्हणजे राजकीय पक्ष असतील, न्यूज माध्यम असतील, हे सगळेच आपण बोलतो, पण नंतर विसरून जातो, कारण नवीन एक कॉन्ट्रोवर्सी होते। तसंच आपण अजून एक महत्त्वाचा विषय विसरतोय, तो म्हणजे हिडनबर्ग जो रिपोर्ट आहे सेबीबद्दलचा। आपल्या देशातली सेबी ही सर्वात महत्त्वाची संस्था आहे आणि त्या सेबीबद्दल आपण सगळे विसरून गेलोय।
हे होता कामा नाही, कारण देश एका बाजूने लुटला जातोय, दुसऱ्या बाजूने अत्याचार वाढत चाललेले आहेत आणि म्हणूनच ही महाराष्ट्राची स्वाभिमान यात्रा आम्ही काढलेली. पवार साहेबांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. सुरक्षा देण्यात झेड+ आधीपासून होती, पण आता हे काय चाललंय, आता आपण पाहत असाल उद्धव साहेबांना झेड+ सुरक्षा आहे पण कमी लोक दिलेले आहेत, म्हणजे कॅटेगरी ती ठेवून हे खेळ चालू असतात. आमची पण कधी कधी सुरक्षेत जास्ती लोक वाढवतात, कमी करतात. हे सगळं मला वाटतं गृह खातं एवढं सगळं त्याच्यात लक्ष देण्यापेक्षा महिला सुरक्षेवर जर लक्ष दिलं आमचे कमी जास्ती करण्यापेक्षा, तर मला वाटतं महत्त्वाचं राहील. नागपूरमधून आदित्य ठाकरे बोलत होते. अनेक विषयांना त्यांनी हात घातलाय.